तुमचं वर्णन मी सगळ्या धरतीचा कागद केला, सगळ्या जंगलाची लेखणी केली आणि 7 समुद्राची शाही केली, तरी मला माझ्या गुरूंचं गुण लिहिता येणार नाही, सांगता येणार नाही, असं कबीरजी म्हणाले. आणि आज तुमच्या गुरूंनी खरंच ते कबीरांचे उद्गार सार्थ करून दाखवले की खरं अशा गुरूंचं गुण कसं गायचं, कुठल्या शब्दात गायचे. आपण सर्व सुदैवी आहात की तुम्हाला असे छान तुम्हाला दिशा देणारे शिक्षक मिळाले. या शाळेसाठी मनापासून ज्यांनी हर तऱ्हेची मदत केली, ते जे या शाळेच्या पाठीशी उभे आहेत, अमरीश भाई आहेत, आपले आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे काही आपले अधिकारी असतील, जे कुणी असतील, त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक. मी 2-3 आठवड्यापासून मला वेगवेगळ्या ठिकाणी जायचा प्रसंग आला आणि काही गोष्टींचा उल्लेख केला मी काही ठिकाणी. थोडक्यात मला जाणवणारा जो एक भाग होता की एकीकडे मी असं पाहिलं की आपलं शासन तर म्हणतंय की आम्ही खूपसा काही निधी वेगवेगळ्या कामांसाठी देऊ. कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी देऊ. नंतर कुठेतरी बातमी वाचली की एका कॉरिडॉरसाठी आम्ही 11,000 कोटी रुपये खर्च करू. एवढे 1,000 कोटी रुपये जे शासन वेगवेगळ्या विकासांच्या कामासाठी खर्च करते, त्याच्याविषयी मला कुठलाही आक्षेप नाही. पण जर ह्या हजारो कोटीच्या रकमेची जर साधक तरतूद करत असेल, तर या रकमेपैकी मी असं म्हणालो की 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले, तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या, त्या बंद पडल्या नसत्या. आणि मी हे तुम्हाला आग्रहाने, आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो की मी माझं पूर्ण प्राथमिक, माध्यमिक, इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण मराठी माध्यमात घेतलेलं आहे. नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांतून घेतल्या आणि त्यामुळे माझं काही अडलेलं नाही. किंबहुना मराठी भाषेतनं शिकल्यामुळे मी अधिक, ज्याला एका अर्थाने म्हणेन की मला मराठी भाषेने दुसऱ्यांकडे पाहण्याची एक उदार मताची दृष्टी दिली. माझ्या भाषेने मला बंधुत्वाची शिक्षण दिली. आणि म्हणूनच माऊली जे म्हणतात की माझ्या मराठीचा बोलू कौतुके परी अमृता ते पैजा जिंके, किंवा आमच्या सुरेश भटांनी म्हटलेलंच आहे, त्यांची कविता हीच आपण महाराष्ट्र गीत म्हणून सांगतो की बोलतो मराठी, ऐकतो मराठी, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, एक धर्म एक जात सांगतो मराठी.